नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मंडळी, आज मी परफ्यूम ही मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. हा मूव्ही मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण जीन नावाच्या मुलाला बघतो, ज्याला जेलर जेलमधून बाल्कनीमध्ये आणतो. खाली खूप लोकांचा हुजूम लागला असतो. ते सगळे लोक त्याला खूप शिव्याशाप देत असतात. आता जेलर त्याला 2 दिवसांनी फाशी देण्याचं ऐलान करतो. हे ऐकताच ती सगळी लोक खूप खुश होतात. जेलर बोलतो की फाशी देण्याआधी त्याचे हात आणि पाय पण तोडल्या जातील, ज्यामुळं त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल. आता मूव्ही फ्लॅशबॅकमध्ये जातो, जिथं आपण फ्रेंच फिश मार्केट बघतो, जिथं जनावर आणि फिश विकल्या जायची. तेव्हाच तिथं एक लेडी एक बाळ डिलिव्हर करते. ती त्या बाळाला डेड समजून लाथ मारून दूर फेकते. याआधी पण तिला बाळ झालेली होती आणि सगळी पोटातच मरण पावली होती. म्हणून ती या बाळाला डेड समजून तिथंच फिशसोबत सोडून जाते. पण तेव्हाच ते बाळ जिवंत होतं आणि तिथल्या दुर्गंधीमुळं रडू लागतं. आता तिथल्या पब्लिकचं लक्ष त्या बाळावर जातं आणि ते सगळे त्या लेडीला दोष देतात. त्यामुळं मग बाळाच्या आईला बाळाच्या अटेम्प्ट टू मर्डरसाठी फाशी दिली जाते. हे बाळ जीनच असतं, ज्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता त्याचीच फ्लॅशबॅक स्टोरी दाखवल्या जात होती. आता जीनला मॅडम गिलाड नावाच्या महिलेच्या अनाथ आश्रमात पाठवलं जातं. मॅडम गिलाड अनाथ आश्रम चालवत होती, ज्यासाठी गव्हर्नमेंटकडून तिला डोनेशन मिळायचं. तिथल्या मुलांना वाटतं की हे बाळ आता त्यांची जागा घेईल, म्हणून ते सगळे त्या बाळाला मारायचा प्रयत्न करतात. पण मॅडम गिलाड योग्य वेळी पोहोचून जीनला वाचवतात. आता बघता बघता जीन 5 वर्षाचा होतो, पण तरीही तो बोलू शकला नसतो. पण त्याची स्मेल करण्याची ताकद कमालीची असते. एक सुपर पॉवरच त्याच्याकडे होती, असं आपण बोलू शकतो. तो कुठल्याही वस्तूचा वास घेऊन ती कुठं आणि किती लांब आहे याचा पत्ता लावू शकत होता आणि त्या स्मेलला नेहमीसाठी लक्षात पण ठेवू शकत होता. जीन 13 वर्षाचा असताना मॅडम गिलाड त्याला पैशांसाठी एका कसायाला विकते. जीन आता थोडाच लांब गेला असतो तर 2 चोर मॅडम गिलाडचे पैसे लुटून तिला मारून टाकतात. जीनबद्दल ही गोष्ट असते की जेव्हाही कोणी त्याला त्याच्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करायचे, त्याची मृत्यू तेव्हा तिथे लगेचच व्हायची. जसं त्याच्या आईसोबत पण झालं होतं. तिने जीनला सोडलं आणि तिला पण लगेचच फाशीची शिक्षा सुनावल्या गेली होती. आता तो कसाईवाला जीनला त्याच्यासोबत नेतो आणि त्याकडून खूप काम करून घेतो. एक दिवशी काही कामानिमित्त तो कसाई जीनला शहरात घेऊन जातो. तेव्हा जीन मार्केट प्लेसमधून जात असताना त्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध येतात. त्याने आतापर्यंत फक्त दुर्गंधी स्मेल केली होती. पण आज या सुगंधाचा वास घेऊन त्याचं मन प्रसन्न झालं होतं. त्याला हे सुगंध खूप आवडले होते. त्यांचा सुवास त्याला परफ्यूम शॉपपर्यंत घेऊन जातो. त्याने आजपर्यंत कधीच इतक्या वेगवेगळ्या सुगंधांना स्मेल केलं नव्हतं. तो या सगळ्यांचा आनंद घेत असतानाच त्याला एक खूप युनिक आणि डिफरंट सुगंध येतो आणि तो सुगंध त्या फ्रूट विकणाऱ्या मुलीपासून येत असतो. तो त्या सुवासाचा वास घेत त्या मुलीला फॉलो करतो. जीनला फक्त तो सुगंध पूर्णपणे घ्यायचा असतो. पण त्यावेळेसच ती फ्रूट सेलर लेडी त्याला बघते आणि जीनला भुकेला समजून त्याला फोड देते. तेव्हा जीन तिचा हात पकडून वास घेऊ लागतो. पण ती मुलगी घाबरून तिकडून पडून जाते. पण जीनमध्ये ही ॲबिलिटी असते की सुवासाने तो सुवास कुठं आहे आणि किती लांब आहे याचा पत्ता लावू शकत होता. आता जीन तिला शोधून तिच्यापर्यंत पोहोचतो. पण तिकडे लोकांची ये-जा सुरू असते. म्हणून जीन तिचं तोंड त्याच्या हाताने दाबतो की तिने ओरडून लोकांना बोलवू नये आणि लोक काही चुकीचं समजू नये. पण जीन जेव्हा त्याचा हात तिच्या तोंडावरून काढतो तोपर्यंत त्या मुलीची डेथ झाली असते. तो त्या डेड बॉडीचा वास घेऊ लागतो. पण तिच्या मरणानंतर ती स्मेल गायब झाली असते. त्या रात्री त्याच्या मनात येतं की तिच्या पॉवर खूप युनिक आहेत आणि ती पृथ्वीवर एक विशिष्ट गोष्ट पूर्ण करण्यासाठीच आली. शहरात बाल्डेनी नावाचा एक परफ्युमर असतो, जो एकेकाळी त्याच्या परफ्यूमसाठी खूप फेमस होता. पण आता शहरात नवनवीन परफ्युमर आल्याने त्याचा व्यापार ठप्प पडला होता. जीन त्याच्या शॉपमध्ये बकरीच्या चमड्याची डिलिव्हरी करायला आला असतो. तर तो बघतो की त्याच्या दुकानात परफ्यूम बनवण्याची सगळी यंत्र आणि सामग्री आहेत. तो त्या वस्तूंचा वास घेऊ लागतो. तो बार्गेनीला बोलतो की त्याची वास घेण्याची शक्ती खूप पॉवरफुल आहे आणि तो एक युनिक परफ्यूम बनवू शकतो, ज्यामुळं त्याच्या दुकानात विक्री परत सुरू होईल. तेव्हा बार्गेनीला त्याच्यावर हसायला येतं आणि तो बोलतो की फक्त वास घेण्याच्या पॉवरने कोण परफ्यूम बनवू शकत नाही. त्यासाठी एक विशिष्ट फॉर्म्युला लागतो.
तेव्हा जिन बोलतो की मला हे सगळं तर नाही माहिती, पण मी एक युनिक परफ्यूम बनवू शकतो. तुम्ही फक्त मला एक चान्स द्या. तेव्हा बार्गेनी कन्व्हिन्स होऊन त्याला एक चान्स देतो. जिन तिथल्या केमिकल्स आणि सामग्रीला घेऊन परफ्यूम बनवणं सुरू करतो. तो केमिकल्स आणि इसेन्शियल ऑइलचं मिळून एक परफ्यूम बनवून बार्गेनीला देतो. पण बार्गेनी बोलतो की परफ्यूम बनलाच नसणार, कारण तुझी मेथडच चुकीची आहे. आणि इतकं बोलून तो जिनला तिकडून जायला सांगतो. जिन तिकडून गेल्यानंतर बार्गेनी त्या परफ्यूमचा वास घेतो आणि दंग राहतो. त्या परफ्यूमची स्मेल तशीच असते जशी तो इतक्या वर्षांपासून बनू बघत होता. त्या परफ्यूमच्या वासाने तो भारावून गेला असतो. आता बार्गेनी त्या कसायाला पैसे देऊन जिनला विकत घेतो आणि लगेचच मग त्या कसायाची पण मृत्यू होते, पाण्यात बुडून. जिनच्या परफ्यूममुळं बार्गेनीच्या दुकानात खूप वर्दळ राहायची. त्याचा व्यापार खूप वाढला होता आणि त्याने भरपूर पैसे कमावले पण असतात. आता बार्गेनी जिनला परफ्यूम बनवण्याची योग्य पद्धत शिकू लागतो. तो बोलतो म्युझिकल कोडसारखीच यामध्ये पण 3 पार्ट असतात, ज्यांना हेड, हार्ट आणि टेल बोलतात. आणि प्रत्येक पार्ट्समध्ये 4 कॉर्ड्स असतात. म्हणजेच त्या पूर्ण 12 कॉर्ड असतात. हेड कॉर्ड्स फक्त इम्प्रेशनसाठीच असतात. ते काही वेळापुरतेच राहतात. पण हार्ट आणि टेलचा पार्ट काही वेळांपर्यंत टिकून राहतो. तो सांगतो की याचा चौथा पार्ट पण असतो, पण तो आजपर्यंत कोणीच बनवू शकला नाही आणि त्याचं वर्णन फक्त पुस्तकांपुरतंच मर्यादित आहे. जिन त्या फ्रूट सेलरची स्मेल आजपर्यंत विसरू शकला नसतो आणि त्याला ती स्मेल बनवायची असते. जिन आता बार्गेनीला परफ्यूम बनवण्याची मेथड शिकवायला बोलतो. तेव्हा बार्गेनी त्याला गुलाबांच्या फुलांना तेलामध्ये कन्व्हर्ट करून त्यापासून परफ्यूम बनवायला शिकवतो. आता जिन पण त्याच पद्धतीने सगळं काम करतो. सोबतच वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स पण करतो. एक दिवशी तर त्याने मांजरेलाच उघडलं असतं, कारण त्याला तिचा सुगंध बनवायचा होता. त्याचं एम असतं की त्याने जी स्मेल त्या मुलीमधून स्मेल गेली होती, तशी स्मेल त्याला बनवायची होती आणि नेहमीसाठी ती टिकून ठेवायची होती. पण तो त्या सगळ्या एक्सपेरिमेंट्समध्ये फेल होतो, ज्यामुळं तो बार्गेनीवर नाराज होतो की त्याने त्याला चुकीची मेथड सांगितली. जिन टेन्शनाने दिवसरात्र काम केल्यामुळं आजारी पडतो. आता बार्गेनी त्याला बोलतो की तुला इकडून निघून ब्रास शहरात जावं लागेल. तिथंच तुला परफ्यूम बनवण्याचे नवीन सिक्रेट्स मिळतील. पण त्याआधी तुला मला 1000 नवीन परफ्यूम बनवण्याचे फॉर्म्युलेज द्यावे लागतील. जिन त्याला फॉर्म्युले देऊन तिकडून निघून जातो आणि जिनच्या गेल्यानंतर बार्गेनीचं घर वाहून जातं आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. जिनला ब्रासच्या प्रवासात असताना फ्रीडम आणि फ्रेशनेस या सगळ्या गोष्टींची अनुभूती होते. त्याला ब्रास जाण्याचे 2 मार्ग दिसतात. एक शहरातून जातो आणि दुसरा पर्वतांमधून. जिन पर्वतामधून जाण्याचा मार्ग चूज करतो. मध्ये त्याला एक केव दिसते आणि तो तिथे आराम करतो. त्याला तिथं छान आरामदायक वाटतं, म्हणून तो थोडा वेळ तिथंच थांबतो. त्याला त्या फ्रूट सेलर मुलीचं स्वप्न येतं, ज्यामुळं तो अचानक उठतो. तो स्वतःला स्मेल करू लागतो, पण त्याला त्याच्या बॉडीची स्मेल येतच नव्हती. तिथल्या धूळ मातीचाच वास येत होता. तर मग तो विचार करतो की त्याची तर कुठलीच स्मेल नाही, तर त्याचं काही अस्तित्वच नाही. म्हणून मग जिनला जगाला त्याच्या स्मेलची अनुभूती करून द्यायची असते. म्हणून मग तो परत तो परफ्यूम बनवण्याचा निर्धार मनात पक्का करून ब्रासच्या दिशेने आगेकूच करतो. त्या प्रवासात त्याला एक स्मेल येतो. तो बघतो की तो स्मेल एका मुलीचा आहे, जी घोडागाडीमध्ये बसून शहरात जात होती. जिन तिचा पाठलाग करून ब्रास शहरात तर पोहोचतो आणि तो त्या शहरात एंटर करतो. आता तो त्या मुलीच्या घराबाहेर पोहोचतो. त्या मुलीचं नाव असतं लोरा. ती ब्रास शहरातील सर्वात श्रीमंत अँटोनियो नामक व्यक्तीची मुलगी असते. तिला बघून जिन डिसाईड करतो की हीच त्या परफ्यूमच्या चौथ्या कॉर्डची परफ्यूम असेल. पण त्याला अजूनपर्यंत ही परफ्यूम प्रिझर्व्ह करणं आलं नसतं. म्हणून तो सिटीमधल्या एका परफ्यूम शॉपवर काम करू लागतो. त्या शॉपच्या ओनर मॅडम अनुल्फी होत्या. जिनचं डेडिकेशन बघून त्या त्यांच्यावर विश्वास करू लागल्या होत्या. तेव्हा तिथं एक मुलगी येते, तर जिन तिची सेंट काढण्यासाठी तिचा जीव घेतो आणि एक मेथडनुसार तिची स्मेल प्रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. पण तो फेल होतो. आता त्याच्या मेथड टेस्टिंगसाठी त्याला खूप मुली लागणार होत्या, म्हणून तो एका प्रॉस्टिट्यूटलाच हायर करतो. पण ती जेव्हा जिनच्या घरी सगळी हत्यारं बघते, तर ती घाबरून तिकडून पळून जाते. पण जिन तिला पकडून जीवे मारतो आणि एक मेथडद्वारे तिचा परफ्यूम काढतो. त्याचा हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला असतो. तो अँटोनियोच्या घरी पार्टीला आलेल्या 2 मुलींना किडनॅप करून त्यांचा मर्डर करून त्यांच्यापासून परफ्यूम बनवतो. आणि आता जिनची हीच मेथड होती की तो सुंदर मुलींना पकडून त्यांना मारून त्यांच्यापासून परफ्यूम बनवून त्यांची बॉडी शहरात कुठेतरी फेकून द्यायचा. आता अचानक इतक्या मुलींच्या गायब होण्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
अँटोनिओ शहरातील मेयर असतो. तो सगळ्या ऑफिशियल्सना बोलावून मीटिंगमध्ये सोल्युशन काढण्याचं बोलतो, पण सोल्युशन काही मिळत नाही. जीन आता परफ्यूमचा सेट रेडी करण्यात यशस्वी झाला असतो. आता जस्ट त्याला एकच पार्ट पूर्ण करायचा असतो. त्यानंतर त्याचा एक परफेक्ट परफ्यूम रेडी होणार असतो. शहरातील सगळे लोक घाबरलेली असतात. ती चर्चमध्ये जाऊन फादरला हेल्प मागतात. तेव्हाच तिथं ही बातमी येते की मुलींचा मर्डर करणाऱ्याला पकडलं गेलंय. हे ऐकून सगळे हॅपी होतात, पण अँटोनिओला विश्वास होत नाही. तो बोलतो जितक्याही मुली मारल्या गेल्या त्या सगळ्या सुंदर आणि यंग होत्या आणि त्यांच्या बॉडीवर एकही घाव नव्हता. तर तो समजतो की नक्कीच कोणीतरी एक्सपेरिमेंट करतोय आणि अजूनही तो शहरात फ्रीली फिरतोय. अँटोनिओला त्याच्या मुलीची चिंता होते, म्हणून मग तो तिच्यासोबत शहर सोडण्याचं डिसाईड करतो. पण तेव्हा जीनला लोराचा सुगंध फेड होताना फील होतो. तो तिचा पाठलाग करतो. तेव्हाच त्या प्रॉस्टिट्यूटचा डॉगी त्याच्या ओनरची स्मेल करून जीनच्या घरी खोदू लागतो, कारण तिथं जीनने तिचे केस आणि कपडे गाडले होते. हे सगळं मॅडम अनुल्फीचा हसबंड बघतो. प्रवासात विश्रांतीसाठी अँटोनिओ एक रूम रेंटवर घेतो आणि मुलीच्या सिक्युरिटीसाठी तो तिला लॉक करून चाबी त्याच्याकडेच ठेवतो. पण जीन तिकडून चाबी चोरतो आणि नेक्स्ट डे अँटोनिओ त्याच्या मुलीला डेड बघतो. जीनने लोरापासून पण परफ्यूम बनवला असतो. आता त्या सगळ्या परफ्यूमना एकत्र करून एक परफेक्ट परफ्यूम बनवला होता. पण तेव्हाच तिथं पोलीस येऊन त्याला अरेस्ट करतात. सीन आता प्रेझेंट डेमध्ये येतो, जिथं जीनला फाशी होणार असते. त्याला फासावर लटकलेलं बघण्यासाठी खूप गर्दी जमलेली असते. तेव्हा जेलर जीनला घ्यायला येतो. तेव्हा जीन त्या परफ्यूमच्या बॉटलची कॅप काढतो. त्या वासाने सगळे हिप्नोटाईज होऊन त्याला निर्दोष मानतात. त्याला महाराजासारखं ट्रीट करून घोडागाडीमधून आणलं जातं. जीनने परफ्यूमचा थोडा इसेन्स स्वतःवर पण टाकला असतो, ज्यामुळं सगळे मंत्रमुग्ध होऊन हिप्नोटाईज होऊन त्याला निर्दोष मानतात. जीन आता तो परफ्यूम रुमालाला लावून जरा त्याचा सुवास त्या वातावरणात पसरवतो, तर सगळे लोक त्या वासाच्या संमोहनाने एकमेकांना प्रेम करू लागतात. म्हातारा, तरुण, मुलगा, मुलगी, गोरा, काळा, श्रीमंत, गरीब असा भेद न करता ते सगळे एकमेकांशी सेक्स करू लागतात. तेव्हा जीनला त्या फ्रूट सेलर मुलीची आठवण येते की त्याने कितीही काही केलं तरी तो त्या मुलीचं प्रेम कधीच मिळू शकणार नाही. तेव्हाच तिथं अँटोनिओ येतो जीनला मारण्यासाठी आणि जीन स्वतःला सरेंडर पण करतो. पण त्या परफ्यूमच्या वासाने तो पण संमोहित होऊन त्याला हक करतो, त्याला मसीहा मानतो. आता जीनकडे परफेक्ट आणि पॉवरफुल परफ्यूम असतो. त्याने मनात आणलं असतं तर तो पूर्ण दुनियेचा मसीहा बनू शकला असता. बट स्टील त्याने जे गमावलं होतं ते त्याला कधीच परत मिळणार नव्हतं आणि त्याच्यावर कोणीच प्रेम करू शकणार नव्हतं. त्या परफ्यूमने लोक फक्त अट्रॅक्ट व्हायची, प्रेमाची भावना त्यांच्यामध्ये नसायची. तर एवढं करूनही तो परफ्यूम आता जीनच्या काही कामाचा नव्हता. तो आता त्याच्या जन्मठिकाणी म्हणजे त्याच फिश मार्केटमध्ये जातो आणि सगळी परफ्यूमची बॉटल त्याच्या बॉडीवर ओततो. तिथले लोक त्याला एंजल समजू लागतात. त्या परफ्यूमचा एक थेंबच पुरेसा असतो कोणालाही त्याच्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. आता तर त्याने पूर्ण बॉटलच स्वतःवर ओतून घेतली होती. तर तिथली लोक त्याला एंजल समजून त्याचं प्रेम मिळवण्यासाठी त्याला हक करू लागतात, त्याला प्रेम करू लागतात आणि मग ते सगळे इतके वाईल्ड होतात की त्याला चावू पण लागतात. आता थोड्या वेळानंतर त्यांचं प्रेम करून झाल्यावर ते एंजलपासून दूर होतात, कारण त्यांना त्यांचं प्रेम मिळालं असतं. पण आपण बघतो की आता तिथं जीनचा एकही अवशेष बाकी नव्हता. बाकी होते ते फक्त त्याचे कपडे आणि त्या परफ्यूमची रिकामी बॉटल. आणि बॉटलमधला शेवटचा थेंब पण ड्रॉप होणारच असतो. तर तेव्हाच मूवीचा द एंड होतो. तर मंडळी, हे होतं परफ्यूम मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.